हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता 6वी विषय मराठी, इंग्रजी मीडियम, चौथा धडा, चौथी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या. ही कविता आपण समजून घेणार आहोत आणि जाणून घेणार आहोत. ऐका, म्हणा व वाचा. आम्ही महाराष्ट्र कन्या, माय मराठी आमुची, स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची. काळ्या सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे शिखर, कृष्णा भीमा दे संगे आहे आमुचे माहेर. मुक्ता जना जागवती भोळ्या भक्तीने पहाटे, जिजा लक्ष्मी शिकवती आम्हा स्वातंत्र्याची गीते. मन्या कळ्या या जाईच्या परी मायभूमीसाठी, करू हातांची ही ढाल, बाळ बांधून या पाठी. अवघ्या भारताची सेवा, बाणा आमचा मराठी, प्राण तळ हातावरी सर्वांसाठी देशासाठी. पद्मा गोळे यांनी लिहिलेली ही सुंदर कविता आम्ही महाराष्ट्र कन्या. याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे की स्वर्गाहून श्रेष्ठ वाटणाऱ्या मातृभूमीचे, मातृभाषा मराठी विषयाचे ज्वाज्वल्य प्रेम मुलांच्या मनात निर्माण व्हावे, अशा कवितेतील वर्णन आहे. भक्तीचे पाठ जागवणाऱ्या संत मुक्ताबाई, संत जनाबाई, स्वातंत्र्याची शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाबाई, राणी लक्ष्मीबाई या महाराष्ट्र कन्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्याविषयी अभिमानही या कवितेतून सहजपणे व्यक्त झालेला आहे. याच्यामध्ये आलेले शब्दार्थ आहेत: हाताची ढाल करणे, शस्त्राशिवाय लढणे, प्रसंगाला सामोरे जाणे. बाणा मूळ स्वभाव, प्राण तळहातावर घेणे, प्राणाची पर्वा न करणे. आता आपण ही कविता समजून घेऊया. आम्ही महाराष्ट्र कन्या, माय मराठी आमची. आम्ही महाराष्ट्राच्या कन्या आहोत आणि ही माय मराठी आमची आई आहे. स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची. ही मराठी भूमी आहे, ती आम्हाला स्वर्गाहूनही प्रेमळ आहे आणि आम्ही इथेच राहू. काळ्या सह्याद्रीचा कडा, कळसुबाईचे शिखर. कळसुबाईचे शिखर आणि काळ्या सह्याद्रीचा कडा. कळसुबाई शिखर हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. हे कृष्णा भीमा गोदे संगे आहे आमचे माहेर, आणि हेच आमचं माहेर आहे. कृष्णा नदी, भीमा नदी, गोदावरी हे आमचे माहेरच आहे. मुक्ता जना जागवती भोळ्या भक्तीने पाठे. आणि मुक्ताबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई आम्हाला सकाळी भोळ्या भक्तीने भक्ती करून सकाळी जागवितात. जिजा जिजामाता राणी लक्ष्मीबाई आम्हाला स्वातंत्र्याची गीते शिकवत आहेत. म्हणा काळा जाईच्या परी मायभूमीसाठी, करू हातांची डाळ, बाळ बांधून या पाठी. आम्ही आमच्या मायभूमीसाठी खूप मोठी लढाई करू. जरी आमच्याकडे हत्यार नसले तरी फक्त ढाल घेऊन आम्ही पाठीवर बाळ बांधून आम्ही या मायभूमीसाठी लढाई करू. अवघ्या भारताची सेवा, बाणा आमचा मराठी. आम्हाला संपूर्ण भारताची सेवा करायची आहे आणि संपूर्ण मराठी बाणा हा आमचाच आहे, आणि आम्ही प्राण तळ हातावर घेऊन सर्व देशासाठी लढाई करू. अशी कविता आम्ही महाराष्ट्र कन्या हे आपण आता समजून घेतलेली आहे. आता पाठ भक्तिमय करणाऱ्या संत जनाबाई उत्तर घेऊ, आकृतीबंध पूर्ण करा. आणि संत मुक्ताबाई स्वातंत्र्याची गीते शिकवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाऊ. प्रश्न दुसरा एका वाक्यात उत्तर लिहा. कवितेत आलेल्या पर्वताचे नाव काय आहे? तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा कळसुबाई. कवितेत कोणत्या शिखराचं नाव आलेलं आहे? सॉरी, इथे पर्वत आहे सह्याद्री. कवितेच्या शिखराचे नाव आहे कळसुबाई. कवितेत आल्या नद्यांची नावे तर भीमा, गोदावरी व कृष्णा. कवितेतील खालील ओळींचा अर्थ तुमच्या शब्दात लिहा. अवघ्या भारताची सेवा, बाणा आमचा मराठी, प्राण तळ हातावरील सर्वांसाठी देशासाठी. आता कवितेत आल्या संपूर्ण भारताची सेवा करणे हा आमचा बाणा
म्हणजे निर्णय आहे. देशासाठी जीव देण्यासही तयार आहोत. असं या कवितेतील ओळींचा अर्थ मी लिहू शकतो. प्रश्न 4 खालील ओळी इतिहासातील कोणत्या व्यक्तींची पराक्रमाची आठवण करून देतात? करू हातांची ढाल बाळ बांधून या पाठी. तर राणी लक्ष्मीबाई, ज्या देशासाठी स्वतःच्या बाळाला पाठीवर बांधून इंग्रजांविरुद्ध लढाई केली होती त्यांनी. या ओळीतून त्यांची आठवण येते. आपण सर्वांना अभिमान अशा कोणकोणत्या व्यक्तींच्या ठिकाणांचा उल्लेख या कवितेत आहे? तर या कवितेत राजमाता जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, नंतर संत मुक्ताबाई, संत जनाबाई यांचा उल्लेख या कवितेत आलेला आहे. यांच्याविषयी आपल्याला अभिमान वाटलाच पाहिजे. प्रश्न 5 खालील अर्थाच्या कवितेतील ओळी सांगा. आम्हाला आमची माय मराठी भूमी खूप आवडते. स्वर्गाहूनही आम्हाला माय मराठी भूमी आमुची. तर याच्यामध्ये कवितेतल्या पहिल्या कडव्यातल्या स्वर्गाहूनही आम्हाला माया मराठी भूमीची. वर्णमालेनुसार येणारा शब्द, तर याच्यामध्ये पहिला येईल कन्या, नंतर येईल पहाट, नंतर येईल भूमी, नंतर येईल माय, नंतर येईल हात. मुलगा मुलगी हे वाला करायचंय. अशा प्रकारे आपल्या मी महाराष्ट्र कन्या या धड्याचे प्रश्नोत्तरे आणि संपूर्ण स्पष्टीकरण झालेलं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवा.